नमस्कार. मी रविकिरण मंडलिक. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही माझ्या पोस्टवरती, माझ्या फीडवरती रिअल कमिंग सून, रिअल कमिंग सून या गोष्टीविषयी तुम्हाला फार उत्सुकता होती किंवा बऱ्याच जणांनी मला पर्सनली विचारलं देखील की काय आहे रिअल, काय आहे रिअल. सो मी पण म्हटलं की वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. सो त्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की थोडं त्याच्यावरती काम चालू होतं, चालू आहे, चालू राहणार आहे, कारण गोष्ट तशी आहे. सो काय आहे रिअल, काय आहे रिअल. सो आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने म्हटलं की आज आपण ह्या गोष्टीचा उलगडा करावा आणि या एका नवीन प्रवासाला सुरुवात करावी. सो चला बघूयात नक्की काय आहे रिअल, काय आहे रिअल. सो रिअल, रिअल, रिअल. आय होप सर्वांना माझी स्क्रीन दिसत आहे. सो रिअल, रिअल, रिअल. सो रिअल इज नथिंग बट इट्स अ रिअल इस्टेट्स अँड लँड्स. रिअल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रिअल इस्टेट्स अँड लँड्स याचं हे ॲब्रिव्हेशन्स आहे. सो हे एक मी नवीन व्हर्टिकल चालू करतोय रिअल या नावाने. फार विचारपूर्वक हे नाव आणि हे व्हर्टिकल चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिअल स्टँड्स फॉर रिअल इस्टेट्स अँड लँड्स .com.in दोन्ही डोमेन्स आहेत. सो जसं की तुम्ही टॅगलाईन बघताय, रिस्टोरिंग ट्रस्ट इन इंडियन रिअल इस्टेट्स. सो ट्रस्ट, विश्वास हा रिअल इस्टेट्सवरती फार कमी जास्त कमी जास्त ज्याच्या त्याच्या अनुभवावरनं होत असतो. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण ह्या विषयावरती जरा थोडासा माझा अभ्यास आणखीन चालू आहे, घेतोय. त्या पद्धतीनुसार मी एक नवीन व्हर्टिकल माझ्या बॅक अँड बिझनेस सोल्युशन्स ह्याच्या अंडरमध्ये मी हे चालू करतोय. सो काय आहे रिअल? तर इट्स नथिंग बट वन बाय वन आपण थोडंसं एक छोट्या स्लाइडच्या माध्यमातून पाहूयात. हे चालू करण्यामागचा माझा बेसिकली उद्देश आहे तो म्हणजे इट्स अ टेक्नॉलॉजी, सोशल इम्पॅक्ट अँड नॅशनल इम्पॉर्टन्स की काळाची गरज आहे. रिलेटेड हा एक ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यावरती तुम्हाला बेसिकली सर्व रिअल इस्टेट्सच्या विषयी माहिती असणार आहे, ती मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये सांगेल. पण तत्पूर्वी हे चालू करण्यामागचा माझा पर्पज काय आहे किंवा काय त्या पाठीमागचा हेतू आहे हे थोडंसं समजून घेऊयात. की माझं 2022 मध्ये कन्स्ट्रक्शन चालू होतं. घराचं स्वतःचं पर्सनली बांधकाम चालू होतं. सो त्यावेळेस काही माझ्याकडनं थोड्याशा घोडचुका झाल्या होत्या, की त्याचा मी आर्थिक स्वरूपामध्ये फार मोठी किंमत मोजली होती. की चुकीच्या व्यक्तींसोबत चुकीचं कॉन्टॅक्ट्स आणि चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या, की त्यामुळे तो एक मला फार मोठा अनुभव घडलेला होता. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा तो फायनान्शियल लॉस होता. बट त्या फायनान्शियल लॉसमधनं मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो. की काय गोष्टी काय चुकलं माझ्याकडनं, की एवढं शिकलं सवरलं असून देखील ह्या गोष्टी माझ्याकडनं चुकतायत. म्हणजे नक्कीच काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नंतर मी ज्यावेळेस सोसायटीमध्ये बाकीच्या लोकांसोबत चर्चा केली, मित्रांसोबत चर्चा केली. सो त्यावेळेस मला जाणून आलं की नॉट ओन्ली मी, बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात की ज्या घडायला नाही पाहिजेत, पण त्या गोष्टी घडतात. सो त्या अनुषंगाने मग बऱ्याच दिवसांपासून तो विचार चालू होता की मी फसलो गेलो किंवा माझ्यासारख्या आणखीन बऱ्याच गोष्टी फसत असतील. कारण जमिनीच्या व्यवहारामध्ये किंवा बांधकामाच्या व्यवहारामध्ये किंवा फ्लॅट घेताना घेताना ह्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या होतात किंवा चुकीच्या पद्धतीने होतात किंवा काही गोष्टी पर्पजफुली चुकीच्या केल्या जातात, काही गोष्टी अनावधानाने चुकीच्या होतात माहितीच्या अभावामुळे. सो त्या चुका होऊ नयेत ह्याची काळजी घेण्यासाठी एक नॉलेज शेअरिंग पर्पज म्हणा किंवा ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी म्हणा, ह्या गोष्टींसाठी ह्या प्लॅटफॉर्मचा मी थोडक्यात स्थापना करण्याचा किंवा हा चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो बेसिकली ह्याचं विजन काय आहे माझं हे प्लॅटफॉर्म चालू करण्यामागचं? तर विजन हेच आहे की टू बिकम इंडियाज मोस्ट ट्रस्ट डिजिटल गेटवे फॉर प्रॉपर्टी ओनरशिप वेअर एव्हरी ट्रान्झॅक्शन इज बॅक्ड बाय ॲब्सोल्यूट ट्रान्सपरन्सी अँड झिरो रिस्क टेक्नॉलॉजी.
म्हणजेच काय की मी एक असा विजन घेऊन चाललोय की हा इंडियाचा एक असा एक प्लॅटफॉर्म बनावा की त्या प्लॅटफॉर्मवरती एखादी प्रॉपर्टी ज्यावेळेस व्यक्ती पाहिल किंवा ती व्यक्ती ती प्रॉपर्टी पाहिल किंवा विकत घेण्याचा विचार करेल, सो त्याच्या डोळ्यामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु राहिला नाही पाहिजे. मीन्स होल पूर्णपणे ती प्रॉपर्टी ही झिरो रिस्क या फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. म्हणजेच काय, ती प्रॉपर्टी क्लिअर टायटल असली पाहिजे, त्याचे सर्व डॉक्युमेंटेशन क्लिअर असले पाहिजेत आणि भले ती लँड असेल किंवा फ्लॅट असेल, वॉट एव्हर जी कोणतीही ॲसेट असेल, ती ॲसेट पूर्णपणे 100% त्या व्यक्तीला सिक्युअर ठेवणारी असली पाहिजे, की त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु किंवा कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये इनसिक्युरिटी नसली पाहिजे. हे विजन घेऊन मी ह्या प्लॅटफॉर्मचा डेव्हलप करण्याचा हा प्रयत्न करतोय किंवा ह्या प्लॅटफॉर्ममध्ये त्या गोष्टी घडल्या जाणार आहेत. सो ह्यासाठी मी मिशन असं ठेवलेलं आहे की टू empower investors by providing a technology first validation engine that scrubs land records, automates due diligence, and delivers 100% verified asset through a power of AI. सो आता सगळीकडे एआयचीच बूम आहे. एआयचंच अपकमिंग फ्युचर आहे. सो एआयचा यूज करून जास्तीत जास्त ज्या डॉक्युमेंट्समध्ये ट्रान्सपरन्सी कशी आणता येईल आणि जास्तीत जास्त त्या त्या डॉक्युमेंट्सचं क्लिअरन्स करून ते डॉक्युमेंट्स आयदर फ्रॉड आहे का आयदर चांगलं आहे, त्या पद्धतीनुसार कसं वर्कआउट करता येईल, ते एक मिशन स्टेटमेंट्स मी माझ्या ह्या रिअल ह्या प्लॅटफॉर्मवरती तो मांडणार आहे. दे नंतर व्हॅल्यू स्टेटमेंट्स, मी व्हॅल्यू काय देऊ इच्छितो, माझे जे क्लायंट्स असणार आहेत किंवा माझं जे ऑडियन्स असणार आहे त्यांना मी काय व्हॅल्यू देऊ शकतो किंवा काय देणार आहे. सो फर्स्ट वन आहे ती म्हणजे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे काय की वी डोंट हाईड अ डेटा, वी रिव्हील इट. इफ अ टायटल इज नॉट क्लिअर इट डझंट गेट लिस्टेड. म्हणजेच काय की ह्या प्लॅटफॉर्म हा क्वांटिटीसाठी काम नाही करणार, क्वालिटीसाठी काम करणार आहे. की जे काही ह्या प्लॅटफॉर्मवरती ज्या काही प्रॉपर्टीज असतील, लँड्स असतील, त्या पूर्णपणे व्हेरीफाईड असतील, ट्रस्टेड असतील. सो त्यामुळे जे अदर प्लॅटफॉर्म्स आहेत, जे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये, मी कोणाचंही नाव घेणार नाही कारण तुम्ही त्या सर्वांना त्या प्लॅटफॉर्मला तुम्ही चांगलं ओळखता. सो बेसिकली त्या प्लॅटफॉर्ममध्ये काय आहे की त्या प्लॅटफॉर्मवरती बेसिकली त्यांचा पर्पज राहतो हा क्वांटिटी लीड्स ह्याच्यावरती, की जास्तीत जास्त त्या प्लॅटफॉर्मवरती जेवढ्या जास्तीत जास्त प्रॉपर्टीज असतील, केवढ्या प्रॉपर्टीज लिस्टेड करता येतील हा त्याच्यावरती असतो. आणि खाली ह्याच्यावरती तुम्ही एक डिस्क्लेमर बघत जावा, की डिस्क्लेमरमध्ये त्यांनी क्लिअर कट दिलेलं असतं की ह्या प्रॉपर्टी फक्त आम्ही लिस्ट केलेल्या आहेत, बाकी सर्वस्वी घेण्याची देण्याची जबाबदारी ही बायरची असणार आहे. सो बायरनी त्याच्या लेवलवरती सर्व डॉक्युमेंट्स चेक करूनच ती प्रॉपर्टी बाय करावी. सदर प्लॅटफॉर्म कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती रिस्पॉन्सिबल राहणार नाही. ॲज पर त्यांच्याप्रमाणे त्यांची ती गोष्ट देखील बरोबर आहे. ती काही चुकीची आहे असं म्हणणार नाही मी. कारण प्रत्येक ठिकाणी आपण कुठलाही ॲग्रीगेटर प्लॅटफॉर्म हा पर्सनली इन्व्हॉल्व नाही होऊ शकत. सो तो जे डिस्क्लेमर आहे, ते डिस्क्लेमर आमच्याही प्लॅटफॉर्मवरती फार रेअर प्रमाणामध्ये राहणार आहे. सो बेसिकली आमचा प्रयत्नच असा असणार आहे, की जी कोणती प्रॉपर्टी असणार आहे बेसिकली ती फर्स्ट तर रेरा रजिस्टर असणार आहे. आणि ज्यावेळेस रेरा रजिस्ट्रेशन असतं त्यावेळेस बेसिकली त्या प्रॉपर्टीचे बऱ्यापैकी डिलिजन्स जे असतात ते फुलफिल झालेले असतात. आणि जर त्या प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर नसतील तर ती प्रॉपर्टी ह्या प्लॅटफॉर्मवरती नसणारच आहे. अँड देन नंतर एआयचा वापर करून जरी ती प्रॉपर्टी त्याच्यावरती असली तरी बॅकएंडला ही अशा प्रकारची आमची सिस्टीम काम करेल की ज्याच्यामध्ये त्या डॉक्युमेंट्सचं पूर्णपणे एआय पूर्ण डेटा व्हॅलिड करेल, डॉक्युमेंट्स पूर्णपणे चेक करेल आणि आयदर त्यांनी प्रोव्हाइड केलेले डॉक्युमेंट्स आणि गव्हर्नमेंटकडे असलेले रेकॉर्ड, या दोन्ही गोष्टी कुठे ना कुठे मॅच होत आहेत का नाही होत आहेत, त्याची त्या लेवलवरती ते काय करेल, पूर्णपणे शहानिशा करेल. सो अशा प्रकारे हे विजन, हे मिशन आणि हे व्हॅल्यू स्टेटमेंट्स घेऊन ह्या प्लॅटफॉर्मचा उदय होत आहे. सो बेसिकली पोस्ट कोविड नंतर बऱ्याच गोष्टी डॉक्युमेंट्सच्या जागेच्या बाबतीत चुकीच्या घडत गेलेल्या आहेत. देन नंतर जागेच्या चुकीचे व्यवहार होत आहेत. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्या टेक्नॉलॉजीचा स्थापन करण्याचा किंवा ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा हा मानस मी आता घेतलेला आहे. सो बेसिकली रिअल आणि जे एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये फरक काय असू शकतो किंवा काय असणार आहे. सो रिअल हा असा प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यावरती पूर्णपणे ऑटोमेटेड एआयच्या माध्यमातून डेटा जो आहे तो स्क्रबिंग केला जाणार आहे, की जो अदर प्लॅटफॉर्मवरती नसतो. त्याच्यावरती प्लेन ॲज इट इज प्रॉपर्टीचे चांगले चांगले पिक्चर, चांगले चांगले व्हिज्युअल्स असतात. पण मेन जो गाभा आहे डॉक्युमेंटेशनचा, हा डॉक्युमेंटेशनचा गाभा हा कुठेच, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा गाभा हा कुठेच पाहिला जात नाही. देन नंतर मार्केट फोकस.
असं मार्केट फोकसमध्ये बेसिकली हे प्लॅटफॉर्म्स टार्गेट करतात ते पूर्णपणे टायर 1 टायर 2 सिटी अर्बन सिटीजला टार्गेट करतात. बट बेसिकली रिअल ह्या नावातच आहे रिअल इस्टेट्स अँड लँड्स. सो लँड्स ह्या नॉट ओन्ली फक्त अर्बन एरियामध्येच असतात, रुरल एरियामध्ये देखील असतात. सो त्या ॲग्री असतात, नॉन ॲग्री असतात, टायर 2 सिटीमधलेही असतात. सो त्याही लँड्सला, त्याही जागेंना, त्याही फ्लॅट्सला आम्ही काय करतोय, फोकस करतोय. परंतु स्टेप बाय स्टेप आम्ही सर्व गोष्टी एकदमच सर्व लॉन्च नाही करणार आहोत. वन बाय वन, वन बाय वन, वन बाय वन ह्या गोष्टी सर्व स्टेप बाय स्टेप लॉन्च होतील. ते नंतर त्या प्लॅटफॉर्मवरती ज्या बल्क अनक्वालिफाईड लीड्स असतात, की एखाद्या बायरला किंवा एखाद्या डेव्हलपर्सला त्यावेळेस तो डेव्हलपर ती प्रॉपर्टी त्या प्लॅटफॉर्मवरती लिस्ट करतो. बेसिकली त्याला ज्या लीड्स येतात त्या टोटली अनक्वालिफाईड असतात किंवा जंक लीड्स येतात. सो आमच्या प्लॅटफॉर्मवरती ज्या लीड्स असणार त्या पूर्णपणे AI क्वालिफाईड, इंटेंट व्हेरीफाईड असणार आहे. की त्या पूर्णपणे त्या लीड्स त्या कस्टमरची नीड बेस्ड सेलिंग त्याच्यामधून होणार आहे, की त्या कस्टमरला त्या प्रॉपर्टीची गरज आहे का, तो कस्टमर ती प्रॉपर्टी घेणार आहे का, आणि त्याच लीड्स त्याच डेव्हलपरला तशा त्या काय होणार आहेत, त्या पास ऑन होणार आहेत. देन नंतर बेसिकली बेसिक पोर्टल्स त्याच्यावरती वर्कआउट केले जातात अदर प्लॅटफॉर्मवरती. आपल्या प्लॅटफॉर्मवरती पूर्णपणे व्हॉट्सअप AIचं इंटिग्रेशन करून कस्टमर ज्या वेळेस त्या प्रॉपर्टी कुठली लिस्ट करेल, सर्च करेल, तो डेटा ज्यावेळेस तो फॉर्म फिल करेल, सो फॉर्म फिल केल्यानंतर त्या प्रॉपर्टीची सर्व इन्फॉर्मेशन पूर्णपणे त्या विथ डॉक्युमेंट सहित, टायटल सहित, त्या प्रॉपर्टीचे पूर्णपणे त्याचं ब्रोचर, त्याच्या रिलेटेड व्हिडिओज हे सर्वपणे त्या कस्टमरच्या व्हॉट्सअपवरती त्या गोष्टी अनडायरेक्टली डिलिव्हर होणार आहेत. दे नंतर रिव्हेन्यू मॉडेल कसं असणार आहे, की ह्या अदर प्लॅटफॉर्मवरती काय असणार आहे, की लिस्टिंग फीज त्याच्यावरती वर्कआउट केले जातात, की त्या प्लॅटफॉर्मवरती प्रॉपर्टी लिस्ट केली आणि त्याच्यावरती त्याचं जे काही अमाऊंट्स आहे त्या ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मला भेटतं. बट ह्याच्यावर आपला जो रिअल हा प्लॅटफॉर्म असणार आहे, त्या प्लॅटफॉर्म हा परफॉर्मन्स प्लस सास प्लस व्हेरिफिकेशन, म्हणजेच काय, की ह्या तिन्ही गोष्टींचं एक कोलॅबरेशन मॉड्यूल म्हणजे रिअल असणार आहे. की परफॉर्मन्समध्ये काय होणार, की पूर्ण प्लॅटफॉर्म्स हा पूर्णपणे AI बेस वर्कआउट होणार आहे. देन सास इज नथिंग बट सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, की बॅकएंडला पूर्णपणे आमचं सॉफ्टवेअर त्या डेव्हलपर्सला वर्कआउट करणार आहे, हेल्प करणार आहे. आणि व्हेरिफिकेशन्समध्ये काय होणार आहे, की बॅकएंडला AI जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स पूर्णपणे व्हेरीफाय करून ते डॉक्युमेंट्स प्रॉपर आहे का नाही हे चेक करणार आहे. सो ही एक बेसिक डिफरन्स आहे. मी तुम्हाला पुढे सांगेलच बेसिकली काय कशा प्रकारे वर्कआउट होत आहेत ते. ते नंतर बेसिकली एक बेसिक फ्लो असणार आहे, की लीड येईल, नंतर ती लीड क्वालिफाईड आहे का नाही, त्या क्वालिफाईड लीडचं व्हेरिफिकेशन होईल, अँड देन नंतर ते कन्व्हर्जनमध्ये वर्कआउट्स केलं जाईल. सो बेसिकली एक अल्फा व्हर्जनचं जे प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मच्या ह्याच्यावरती मी तुम्हाला वर्कआउट करायला त्या प्लॅटफॉर्मचा एक बेसिक व्हर्जन मी तुम्हाला शो करतो आता. सो दिस इज अवर प्लॅटफॉर्म. ह्या प्लॅटफॉर्मवरती बरंच काम होणं आणखीन बाकी आहे. बाकी ह्याच्यावरती काम भरपूर चालू आहे बॅकएंडला. सो त्याचा मला बेसिक ओव्हरव्ह्यू करून काय करतो, आयडिया देतो. सो बेसिकली आपल्याला माहितीच आहे की ह्या ह्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये दरवर्षी दरवर्षी बऱ्याच प्रमाणामध्ये काय होतात, जमिनीचे चुकीच्या पद्धतीचे व्यवहार केले जातात, चुकीच्या पद्धतीचे फ्रॉड सोडले जातात. सो बेसिकली एक ऑन अन ॲव्हरेज जर पाहिलं तर महाराष्ट्रातच, फक्त महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर दरवर्षी 3200 कोटींपेक्षा जास्त जमिनींची काय होते, फसवणूक होते. मग त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. मग ते कारण बेसिकली काय असतात, बेसिकली तर एक त्या प्रॉपर्टीवरती बँकेचं बोजा असतो, म्हणजेच ती प्रॉपर्टी बँकेकडे मॉर्गेज असते आणि आपल्याला सांगितलेलं नसतं, त्या जो काही सेलर असतो त्या सेलरने कधी सांगितलेलं नसतं. सो आणि आपणही तेवढा आपल्याकडे वेळ नसतो की ती व्हेरीफाय करायचं किंवा त्या डॉक्युमेंट्सवरती ते डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत का नाहीत हे व्हेरीफाय करायचं करायचं का नाही. सो त्यावरती रिअल काय काम करणार आहे, की बेसिकली पूर्णपणे डॉक्युमेंट्सचं प्रॉपर व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. सब रजिस्टरच्या डेटाबेसमध्ये तो प्रॉपर डेटा त्या प्रॉपर्टीवरती कुठला बोजा आहे का. ते नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंगमध्ये त्या बँकिंगच्या ह्याच्यामध्ये डेटाबेस करत की हे काही प्रॉपर्टीवरती कुठला बोजा नसेल तर तो व्हेरिफिकेशनचं काम रिअल करणार आहे. कधी कधी काय असतं, की सीमावाद असतो, की म्हणजे एखाद्या प्रॉपर्टी घेतलेली असते, त्या प्रॉपर्टीच्या शेजारच्या ज्या बाउंड्री लाईन्स असतात त्याला आपण मराठीमध्ये चतुर्सीमा म्हणतो. तर त्या चतुर्सीमा कुठे आहेत, कशा आहेत, प्रॉपर्टीमध्ये दाखवताना एक पर्टिक्युलर सीमा दाखवली असते आणि ते नंतर
कागदावर एक असतं आणि रिअल टाइम मध्ये वेगळं असतं. तो तसं न करता प्रॉपर जीपीएस जिओ टॅगिंगनी करून, नंतर तलाठीचा रेकॉर्ड चेक करून, त्यानंतर सॅटेलाइट, नंतर भूमी अभिलेखवरती त्यांचं काय क्रॉस रेफरन्स आहे, ह्या सगळ्या प्रॉपर डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन काय केलं जाणार आहे, रिअलच्या माध्यमातून केलं जाणार आहे. देन नंतर कधी कधी काय केलं असतं की जे चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स किंवा त्या जागेचं चुकीच्या पद्धतीने मार्केटिंग केलेलं असतं, की बाबा ही जमीन आहे, या जमिनीवरती तुम्हाला ही जमीन येणे आहे आणि 2 वर्षात तुम्हाला या जमिनीचा भाव वाढणार आहे, तुम्हाला दुप्पट पैसे भेटतील. पण आपण त्या शब्दांवरती विश्वास ठेवतो आणि ब्लाइंडली ती जागा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि दुर्दैवाने काय असतं की ती जागा ऍक्च्युली येणे नसते. देन नंतर त्या जागेचं नंतर तुम्ही रिसेल करायला जाता तर ती जागाही रिसेल होत नाही. देन नंतर तुमचे पैसे त्याच्यामध्ये अडकून बसतात. सो हे एक मानसिक आर्थिक दोन्ही त्रास होतात. सो तो त्रास कुठे ना कुठेतरी रिड्यूस करण्यासाठी रिअल हे सोल्युशन तुम्हाला काय करणार आहे, मदत करणार आहे. की बेसिकली त्या जागेचं प्रॉपर कॅल्क्युलेशन्स करून ते जागा तुम्हाला त्याचा प्रॉपर अनालायसिस होईल की ह्या जागावरती कुठलं झोनिंग आहे का, टीपी प्लॅनिंग वरती त्याचा प्लॅन कुठला आहे का. जे आत्ता आहे ते फ्युचरचा कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही की आत्ता गव्हर्नमेंटनी कुठे त्या जागेवरती आरक्षण ठेवलेलं आहे का. हे आत्ता आपण पाहू शकतो, पण भविष्यात गव्हर्नमेंट त्या जागेवरती कुठलं आरक्षण टाकणार आहे का नाही याचं म्हणजे ह्याचं प्रूफिंग आपण आत्ताच नाही सांगू शकत. बट त्याचं ज्यावेळेस गव्हर्नमेंट करते त्यावेळेस गव्हर्नमेंट एखादी जागा ज्यावेळेस आरक्षित करते, जसं की आता पुरंदरला विमानतळ होते. सो तिथल्या ज्या शेतकऱ्यांची जमीन गव्हर्नमेंट अक्वायर करते, तर त्या गव्हर्नमेंट त्या जमिनीच्या अगेन्स्टमध्ये गव्हर्नमेंट त्याचा परतावा देखील देते. सो त्याच्यामध्ये त्या घेणाऱ्याचा व्यक्ती, त्या घेणाऱ्या पर्सनचा कुठेही लॉस होत नाही. पण ज्यावेळेस आपण ब्लाइंडली कुठलाही घेतो आणि चुकीच्या शब्दांना बोलून ती जागा घेतो, त्यावेळेस त्या गोष्टींचा काय होतो, आपल्याला एक आर्थिक आणि मानसिक दोघांचाही त्रास होतो. ते नंतर मालकी हक्क बनावट असते. एका एका जागेची कधी कधी 3-4 जणांना खरेदी केलेली असते. बनावट सातबारा असतात, खोटी मालकी असते आणि मग त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस विकत घेता त्यावेळेस खरा मालक ज्यावेळेस कोर्टात जातो की बाबा ही जमीन माझी होती आणि माझी असताना ह्या व्यक्तींनी घेतलेली आहे. सो त्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही. त्यामुळे एखादी कुठलीही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्याचं एक 30 इयर्स बॅकडेटेड चेन व्हेरिफिकेशन असतो, ज्याला फेरफार असतो, वारसा हक्क असतो, विक्री दस्तावेज असतो, की त्यावेळेस प्रत्येक मालकाने ज्यावेळेस ते जमीन असते, तर जमिनीला ज्यावेळेस सोडपत्र असतं, ते सोडपत्र देताना त्या जमिनीवरचं पूर्णपणे टायटल्स क्लिअर झाले आहेत का, कुणी कुठेही त्याच्यावरती हक्क सांगितलेला आहे का, हे सर्व चेक करण्यासाठी रिअल ही सिस्टीम काय करणार आहे, हेल्प करणार आहे आपल्याला. त्यानंतर एखाद्या जमिनीवरती अतिक्रमण असतं, की जमीन विकत घेतलेली असते. पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष भेट द्यायला जातो किंवा आपण आपल्या कामाच्या बिझीमध्ये असतो आणि नंतर ज्यावेळेस आपण त्या जमिनीकडे जातो, त्यावेळेस त्या जमिनीवरती दुसऱ्याच कुणाचं तरी बांधकाम असतं किंवा तिथे दुसरंच काहीतरी तयार झालेलं असतं. त्यामुळे कागदावर जमीन जरी आपली असली, तर प्रत्यक्षात बांधणारा व्यक्ती काय असतो, वेगळाच असतो. सो त्यामुळे फिजिकल साईट इन्स्पेक्शन जाऊन, ड्रोन सर्वे करून, प्रॉपर तुमच्या जमिनीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, कोऑर्डिनेट्स करून प्रॉपर त्याचा रिपोर्ट्स, खरेदीपूर्वीचा रिपोर्ट जो आहे, ते पूर्ण चित्र ते तुमच्या डॉक्युमेंट्सवरती राहील किंवा ज्यावेळेस तुम्ही जमीन घेतली त्यावेळेस तुमची चतुर्सीमा कशी होती, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा कशी होती आणि त्यानंतर ती तेव्हाचा पिक्चर, तेव्हाची जीपीएस द्वारे घेतलेले कोऑर्डिनेट्स आणि त्यानंतर ज्यावेळेस एखादी व्यक्ती जर त्याच्यावरती हक्क दाखल करत असेल, तर त्यावेळेस तुमचा एक तो त्याच्यावरती एक एव्हिडन्स राहतो, की त्या एव्हिडन्स माध्यमातून तुम्ही काय करू शकता, सांगू शकता की बाबा ज्यावेळेस मी जमीन घेतली होती त्यावेळेस माझ्याकडे हे प्रूफ्स होते आणि आता तुम्ही ह्या गोष्टी वर्कआउट करताय. ते नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय होता जमिनीमध्ये, की एनए टीपी समस्या असतात किंवा एनए झाले सांगितलं जातं पण प्रत्यक्ष एनए ऑर्डर बनावट असते किंवा एक्सपायर झालेली असते. बांधकाम सुरू केलेलं असतं पण त्यानंतर तिथली जी काही लोकल ऑथॉरिटी असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांची नोटीस येते. तर त्यामुळे प्रायमरी आयडियल स्टेप अशी असते की ज्यावेळेस आपण तिथं येणे करतो, जागा ती येणे आहे म्हटलं जातं, त्यावेळेस आपलं एक ड्युटी असते की प्रत्येक शहराला एक टाउन प्लॅनिंगचं ऑफिस दिलेलं असतं आणि त्या टाउन प्लॅनिंगच्या ऑफिसमध्ये तुम्हाला तिथे पूर्णपणे नकाशे असतात. त्या नकाशामध्ये जाऊन तुम्ही ती जी जागा घेताय, त्या नकाशावरती जाऊन त्या नकाशावरती ती जागा, त्या जागेला कुठली येणे ऑर्डर आहे का नाही, या सर्व गोष्टीचं व्हेरिफिकेशन करता येतं. पण आपण ती गोष्ट काय करतो, टाळतो. सो ती सर्व्हिस देखील आपल्याला काय केलं जाणार आहे, या रिअल या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ते नंतर रिअल सोल्युशन्समध्ये गव्हर्नमेंट, महाभूमी जे आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही एव्हिडन्स व पोर्टल्स आहेत, त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला सर्व डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करता येतं. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बऱ्याच सुविधा ह्या ऑनलाईन प्रोव्हाइड केलेल्या आहेत. पण फक्त माहितीच्या अभावामुळे आपण त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचत नाही आणि आपली फसवणूक केली जाते. देन नंतर ई कोर्ट्स डेटाबेस सर्च, डिस्ट्रिक्ट कोर्ट व्हेरिफिकेशन किंवा हाय कोर्ट सेशन्स कोर्ट
की ह्या सगळ्या स्तरांवरती पेंडिंग केसेस म्हणजे जमिनी आपल्याला माहिती असेल नसेल, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्यावेळेस एखाद्या जमिनीवरती कुठल्याही प्रकारची केस चालू असते, त्यावेळेस त्या जमिनीवरती केस चालू आहे का नाही हे पाहण्यासाठी देखील सरकारने एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ई कोर्ट्स हे ऍप आहे किंवा हे वेबसाईट आहे. या वेबसाईट गेल्यानंतर तुम्ही जर तिथं त्या डिस्ट्रिक्ट वाईज एरिया वाईज जर टाकलं, तर त्या जमिनीवरती कुठली केस चालू आहे का नाही याचं पण आपण एक क्रॉस लेवलला व्हेरिफिकेशन करू शकतो. सो ते केलं पाहिजे, पण आपण करत नाही किंवा माहितीच्या अभावामुळे करत नाही. सो ती देखील फॅसिलिटी तुम्हाला हे रिअल सोल्युशन्स काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. दे नंतर जमिनीचं कधी कधी काय केलं असतं, एक ओव्हर व्हॅल्युएशन केलं असतं. ओव्हर व्हॅल्युएशन म्हणजे काय केलं असतं, किंवा ती जमीन मुळात असते कमी किमतीची, परंतु ह्या गोष्टी होणार आहेत किंवा ह्या गोष्टी इथे घडल्या जाणार आहेत, आणि त्यामुळे त्या जमिनीचं ओव्हर व्हॅल्युएशन करून काय केलं जातं, ती जमीन विकली जाते. सो ती जमीन ओव्हर व्हॅल्युएशन मध्ये जाण्याच्या अगोदर त्यामुळे आपल्याला पण आपली पण ड्युटी बनते की त्यातल्या मार्केटचं एक कम्पेरेबल मार्केट अनालिसिस केलं पाहिजे, की त्याच्या आसपासला ज्या जमिनी आहेत त्या जमिनी ची किंमत मूळ काय आहे, त्या सध्या गव्हर्नमेंटचा तिथला रेडी रेकनर दर काय आहे, दे नंतर ऍक्च्युअल तिथं काय फॅसिलिटी होणार आहेत का नाहीत, या सगळ्या गोष्टींचं व्हॅल्युएशन करूनच मग त्या ती समोरचा सेलर जो सांगतोय त्याने जी व्हॅल्यू कोट केलेली आहे ती कोट केलेली व्हॅल्यू त्या जर रिअल टाइम व्हॅल्यूशी मॅच होते का नाही होते याचं देखील एक व्हेरिफिकेशन करणं काय असतं, गरजेचं असतं. दे नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय होता जमिनीमध्ये, किंवा बेकायदेशीर बांधकाम म्हणजेच काय, किंवा फ्लॅट विकत घेतला बट त्याला सर्टिफिकेटच नसतं, एनसीच भेटत नाही, त्याला ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट ओसी भेटत नाही, आणि तिथलं जे लिगल ऑथॉरिटी आहे ती काय करते, त्यांना नोटीस देते. मग त्यामुळे आणि तुमचं बांधकाम पाडण्यात येईल अशी नोटीस येते. सो बेसिकली काय होतं, की मग ती बिल्डिंग ज्यावेळेस बिल्डिंग परमिशन्स असतं, त्या बिल्डिंग परमिशन करताना प्रॉपर त्याचं एक ऑडिट होत असतं, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट असतं, ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट असतं, अप्रुव्हल प्लॅनचं व्हेरिफिकेशन असतं, म्युन्सिपल रेकॉर्ड्स असतं, म्युन्सिपल रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये तपासलं पाहिजे असतं, तपासले गेलं पाहिजे असतं, अप्रुव्हड प्लॅन्स असतात, आणि ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन्स आणि अप्रुव्हड प्लॅन्स ह्या दोघांच्या गोष्टींचं कंपॅरिझन केलं पाहिजे. सो त्या फॅसिलिटी देखील ह्या रिअल या प्लॅटफॉर्मवरती भविष्यामध्ये येणार आहे. काही प्रॉपर्टीजच्या ज्या असतात की रेरा नोंदणी नसते. सो बिल्डर म्हणतो की बाबा मला रेराच लागू नाही, पण प्रत्यक्ष रेरा लागू आहे. रेरा नसलेल्या प्रोजेक्ट्समध्ये काय असतं की तुम्हाला कुठलीही कायदेशीर बाजू तुम्हाला डिफेंड करता येत नाही. पोझिशन मिळालं नाही तरी पण काही करता येत नाही, का तर त्या प्रॉपर्टीला रेराच नाही. बेसिकली इफ आय एम नॉट रॉंग, रेरा बेसिकली की 5,000 स्क्वेअर फूट पेक्षा जर कमी बांधकाम असेल किंवा 8 फ्लोअर पेक्षा जर मोठी बिल्डिंग नसेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी रेरा लागू नाही. ॲज पर माय नॉलेज, कदाचित माझं चुकीचंही असू शकतं, कारण मी पण थोडासा त्याच्यावरती अभ्यास करतोय. पण माझ्या माहितीप्रमाणे 5,000 स्क्वेअर फूटच्या आतल्या बांधकामाला आणि 8 फ्लोअरपेक्षा जर मोठी बिल्डिंग नसेल, तर ते रेरा ऍप्लिकेबल नाहीये. बट त्याच्या पुढे जर तुमचं बांधकाम असेल, तर तुम्हाला रेरा हा ऍप्लिकेबल आहे. सो ह्या गोष्टी रिअल प्लॅटफॉर्म्स काय करणार आहे, ह्या सर्व गोष्टी बॅकएंडला पूर्ण टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवरती सर्व गोष्टी रिअल ह्या प्लॅटफॉर्मवरती चेक केल्या जाणार आहेत. सो बेसिकली ज्या आता मी गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी सर्व ह्याच्यामध्ये वर्कआउट केलेल्या आहेत. सो रिअल हा प्लॅटफॉर्म जो असणार आहे, हा रिअल प्लॅटफॉर्म हा 3 पार्ट्समध्ये डिवाइड केला झाला आहे. फर्स्ट वन आहे, जो आता प्रायमरी स्टेपला आम्ही लॉन्च करतोय, तो म्हणजे रिअल इस्टेट्स अँड लँड्स .com. हे पोर्टल आम्ही लॉन्च करतोय, की बेसिकली याच्यावरती काय असणार आहे, या प्लॅटफॉर्मवरती कोणीही लिस्टिंग टाकू शकतो, तर असं नाहीये. तर प्रत्येक प्रॉपर्टी ही रिअल व्हेरिफाईड असणार आहे, की त्याचं प्रॉपर त्या प्रॉपर्टी रेरा अप्रूव्ड असेल, त्याला रेरा नंबर असेल, प्रॉपर त्याचं डॉक्युमेंट्स असेल, तरच ती प्रॉपर्टी काय असणार आहे, ह्या प्लॅटफॉर्मवरती असणार आहे. आम्ही जसं की मागे सांगितलं, आता मी परत क्लिअर करतोय, की आमचा फोकस हा क्वांटिटीवरती नाहीये, तर क्वालिटीवरती आहे. भले ह्या प्लॅटफॉर्मवरती एक प्रॉपर्टी असली तरी चालेल, पण ती प्रॉपर्टी अशी असेल की घेणाऱ्याला ती रिअल ह्या प्लॅटफॉर्मवरनं घेतोय म्हणजे ती प्रॉपर्टी पूर्णपणे ऑथेंटिकेटेड आहे हा विश्वास वाटला पाहिजे. जसं की पहिलं आपल्याकडे ई कॉमर्सचं पहिलं बूम नव्हतं, की ज्यावेळेस ई कॉमर्सची शॉपिंग कुठली शॉपिंग करायची म्हटलं तर आपण काय करत होतो, सीओडी करत होतो, कारण आपल्यालाच गॅरंटी नव्हती की ती वस्तू आपल्या दारापर्यंत येईल का नाही. आणि जसं काळ लोटत गेला आणि त्या प्लॅटफॉर्मनी पण त्यांची विश्वासार्हता वाढत गेली, तर आज आपण डोळे झाकून प्लॅटफॉर्मवरनं त्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरनं कुठलीही गोष्ट खरेदी करतो. का तर आता आपल्याला ती गोष्ट काय झालेली, हॅबिच्युअल झालेली आहे. त्या गोष्टींची आपल्याला सवय झालेली आहे. सो त्या प्रकारची सवय तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती लावण्याची किंवा ते येण्याच्या पर्यंतची तेवढी ऑथेंटिसिटी निर्माण करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न राहणार आहे.
सो वन थिंग ॲट अ टाइम ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आम्ही जरी हे प्लॅटफॉर्म 3 प्लॅटफॉर्म वेगवेगळे असले तरी वन थिंग ॲट अ टाइम ह्या प्रमाणे आम्ही सध्या आमचा प्रायमरी फोकस असणार आहे तो म्हणजे जे मिडल आहे रिअल istates&lands.com ह्या प्लॅटफॉर्मला लॉन्च करण्याचा, की ज्याचं बॅकएंडला त्याच्यावरती काम चालू आहे, की त्याच्यावरती पूर्णपणे कोणीही जो व्हेरीफाईड प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज त्याच्यावरती लिस्टिंग असणार आहे. मग ते डेव्हलपर्स असेल बिल्डर्स असेल त्यांचं त्याच्यावरती लिस्टिंग त्याच्यावरती असणार आहे. देन नंतर सध्या आमचा प्रायमरी फोकस ॲज सुरुवातीला पुणे डिस्ट्रिक्ट हाच राहणार आहे. पुणे डिस्ट्रिक्ट आणि सराउंडिंग एरियामध्ये, की त्या प्रॉपर्टीला सध्या आमची बँडविड्थ तेवढीच आहे की त्या बँडविड्थ प्रमाणेच आम्ही काम करतोय. आम्हाला अप्रोच करायला भरपूर लोक आहेत. आत्ता माझ्याकडे हे प्लॅटफॉर्म लॉन्च करण्या अगोदर जेव्हा मी ग्राउंड लेवलला चर्चा करत होतो, तर ग्राउंड लेवलला डिस्कस करताना माझ्याकडे आत्ता 3 बिल्डर्स रेडी आहेत, की ते त्यांच्या जमिनी त्यांच्या ज्या आहेत टाउनशिप जे आहेत ते त्या प्रॉपर्टीज ह्याच्यावरती लिस्ट करायला रेडी आहेत. पण त्या डॉक्युमेंटचं आणखी बॅकएंडला कुठेच व्हेरिफिकेशन नाही झालेलं. तर त्यामुळे मी त्यांना आणि आमचा कुठल्याही प्रकारचा एमओयू नाही झालेला. एमओयू न झाल्यामुळे मी त्या प्रॉपर्टी आता ह्या लॉन्च करताना ह्या प्लॅटफॉर्मवरती ठेवलेल्या नाहीये. सो अंटिल अँड अनलेस जोपर्यंत त्या प्रॉपर्टी प्रॉपर व्हेरीफाय होणार नाहीत, तोपर्यंत त्या प्रॉपर्टीज ह्या प्लॅटफॉर्मवरती नसणार आहेत. देन नेक्स्ट वन असणार आहे हे प्लॅटफॉर्मच्या नंतर नेक्स्ट त्यालाच पॅरल प्लॅटफॉर्म असणार आहे तो म्हणजे ट्रस्ट रिअल. की जो ट्रस्ट रिअल जे आता मी सांगितलं की ज्या वेगवेगळ्या प्रमाणात जमिनी घेताना ज्या फसवणुकी होतात किंवा ज्या चुका होतात त्या चुका होऊ नये म्हणून हा प्लॅटफॉर्म काय करणार आहे, एआयच्या मदतीनुसार पूर्णपणे तुमच्या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन करून विथिन तुम्हाला मिनिमम टायमिंगमध्ये तुम्हाला ते आउटपुट देणार आहे. सो त्यासाठी हा प्लॅटफॉर्म वन बाय वन नंतर आपल्या ह्या लॉन्च केला जाणार आहे. देन नंतर नेक्स्ट वन असणार आहे ते म्हणजे रिअल डॉट कॉन्ट्रॅक्टर्स, की हे प्लॅटफॉर्म हा देखील एक रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये एक नवीन बूम ठरणार आहे. बेसिकली ज्यावेळेस आपण रिअल इस्टेट्स बघतो, रिअल इस्टेट्स कुठली आयदर ती फ्लॅट असेल किंवा घर असेल. सो ती रिअल इस्टेट्स आपण उभी राहिलेली बघतो किंवा उभं राहताना बघतो. पण ती रिअल इस्टेट उभं होताना किंवा ज्यावेळेस ती पूर्णपणे कन्स्ट्रक्शन होतं, ती कन्स्ट्रक्शन होताना ती आपण फ्रंट एंड कॉपी बघतो. पण ती बांधताना त्या पाठीमागे जे काही लाखो हात लागलेले असतात, हजारो हात लागलेले असतात. म्हणजेच ते इट्स नथिंग बट वेगवेगळ्या टाईपचे कॉन्ट्रॅक्टर्सनी ते काम करून ती बिल्डिंग उभा राहिलेली असते. सो त्या लोकांना देखील कुठे ना कुठेतरी एक त्यांची आयडेंटिटी राहावी किंवा त्या लोकांना देखील कुठे ना कुठेतरी त्यांची एक व्हिजिबिलिटी राहावी म्हणून हा प्लॅटफॉर्म असणार आहे. जसं की मी मगाशी सांगितलं माझ्या स्टार्टिंगलाच की 2022ला ज्यावेळेस मी बांधकाम करत होतो माझ्या घराचं त्यावेळेस एक चुकीच्या व्यक्तीसोबत डील झाली आणि चुकीच्या पद्धतीनुसार त्या सगळ्या गोष्टी घडल्या. सो अशा गोष्टी असतात. सर्वच चुकीचे घडतात असं मी म्हणणार नाही. सो ह्या प्लॅटफॉर्मवरती पण अशाच टाईपचे कॉन्ट्रॅक्टर्स असणार आहेत, की त्या कॉन्ट्रॅक्टर्सचा ॲटलिस्ट त्यांनी केलेल्या कामाचा पूर्णपणे आम्ही व्हेरिफिकेशन करणार आहोत, की त्यांनी अगोदर कुठली कामं केलेली आहेत. तिथल्या लोकांचा रिव्ह्यू काय आहे? ते लोकं सॅटिस्फाईड आहेत का? त्या कॉन्ट्रॅक्टरकडे प्रॉपर त्याचं लायसनिंग आहेत का? लेबर कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याच्याकडे त्याचं प्रॉपर लीगल लायसन्स आहेत का? लेबर लायसन्स आहेत का? त्यानंतर त्याचे डॉक्युमेंटेशन प्रॉपर आहेत का? सिंपल आहे, की तो कॉन्ट्रॅक्टर जो ह्या प्लॅटफॉर्मवरती ज्यावेळेस असेल, त्यावेळेस त्याचं प्रॉपर रेटिंग असेल. त्याला त्यांनी ज्या कस्टमर्सनी पूर्वी त्यांनी जी कामं केलेली आहेत, त्या कस्टमर्सनी त्याचे दिलेले व्हिडिओ टेस्टिमोनियल्स असतील किंवा ह्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल त्यांचं मत काय आहे. मग तो कोणताही कॉन्ट्रॅक्टर असू द्यात. सो जर ते प्रॉपर व्हेरिफाईड असेल, प्रॉपर पॉझिटिव्ह असेल, तरच तो कॉन्ट्रॅक्टर ह्या प्लॅटफॉर्मवरती असेल. मला हा प्लॅटफॉर्म्समधनं आत्ता मी अर्निंग हा विषय ठेवलेलाच नाहीये. मला सगळ्यात पहिलं अगोदर ह्या प्लॅटफॉर्ममधून रिअलमधून ट्रस्ट हाच वर्कआउट करायचा आहे मला, की ह्या प्लॅटफॉर्मवरती जी कुठली गोष्ट असेल, तो जो कोणाला त्या प्लॅटफॉर्मवरनं ती गोष्ट घ्यायची असेल, तर ब्लाइंडली ती गोष्ट घेता आली पाहिजे. ब्लाइंडली तो ट्रस्ट ह्या प्लॅटफॉर्मनी निर्माण केला पाहिजे. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पूर्णपणे त्या कॉन्ट्रॅक्टरचं पूर्णपणे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जाईल. त्याच्या कामाचा दर्जा बघितला जाईल. देन नंतर त्यांनी कुठले पेमेंटचं किंवा त्यांनी कुठले चुकीचे व्यवहार केले आहेत का? ते प्रॉपर चेक केलं जाईल. आम्ही कोणालाही म्हणत नाही, की आम्ही कोणाकडे जाणार नाही, की बाबा तुमचं आमच्या प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर करा म्हणून. आम्ही स्वतःची ऑथेंटिसिटी आणि आयडेंटिटी अशा प्रकारे निर्माण करणार आहोत, की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला वाटलं पाहिजे, किंवा माझी व्हिजिबिलिटी ह्या प्लॅटफॉर्मवरती असली पाहिजे. कारण तुम्हालाही माहिती आहे, की ज्यावेळेस ह्या रिअल इस्टेट्समध्ये ही काही 500 किंवा ₹1000 गोष्ट नसते. ज्यावेळेस एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ह्या प्लॅटफॉर्ममधून एखादं जर काम भेटलं, तर ते लाखोंमध्ये असणार आहे. ते लाखोंमध्ये असणार आहे. सो त्यामुळे
त्या कॉन्ट्रॅक्टरची लिस्टिंग ह्याच्यावरती पूर्णपणे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करूनच होणार आहे, की जेणेकरून कुठल्याही चुकीच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे कॉन्ट्रॅक्टर्सची गाठ पडून कुठल्याही मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊ नये, हा उद्देश त्या पाठीमागचा आहे. ते नंतर ज्यावेळेस आपण कुठेही लँड्स घेतो, लँड्स घेतल्यानंतर रिकामी जागा असते. फॉर एक्झाम्पल मी पुण्यात राहतो, तर मी एक्स लोकेशनला जागा घेतली की जिथे माझं कोणीच ओळखीचं नाहीये. पण त्या ठिकाणच्या ओळखीचा जर कॉन्ट्रॅक्टर ह्या प्लॅटफॉर्मवरती असेल, तर मला तिथे कुठेही सर्च करण्याची गरज पडणार नाही. की बाबा तिथला लोकल कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, त्याची विजिबिलिटी कशी आहे, त्याचा कामाचा दर्जा कसा आहे. सो नॉट ओन्ली मी, एनी वन, की कोणालाही त्या प्लॅटफॉर्मवरनं तिथल्या लोकल कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत, ही सर्व माहिती त्या प्लॅटफॉर्मवरती भेटेल. त्याच्या कामाचं पूर्णपणे पोर्टफोलिओ त्याच्यावरती असेल. त्यांनी केलेली कामं, त्याची चालू असलेली कामं, लोक आतापर्यंत केलेल्या कामातल्या लोकांनी दिलेली त्याला फीडबॅक काय आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यावरती असेल. त्याला प्रॉपर रेटिंग असेल आणि त्या रेटिंगवरनच मग तो डिसिजन बायरनी किंवा काम देणाऱ्यांनी घ्यायचं आहे, की त्या व्यक्तीला कामचं आहे का नाही द्यायचं आहे. सो अशा अनुषंगाने रिअल डॉट कॉन्ट्रॅक्टर्स हा देखील प्लॅटफॉर्म लवकरच लॉन्च होईल. बट जसं की मी सांगितलं, वन थिंग ॲट अ टाइम, ह्याप्रमाणे सध्या आमचा प्रायमरी फोकस जो असणार आहे तो रिअल इस्टेट्स अँड लँड्स डॉट कॉम ह्याच्यावरती असणार आहे, की ज्याच्यावरती व्हेरीफाईड बिल्डर्स, व्हेरीफाईड डेव्हलपर्सच असणार आहे. आणि त्यांना आमच्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून, जास्तीत जास्त सर्व्हिसेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्यांचं लीड कशा प्रकारे, क्वालिफाईड लीड्स कशा देता येतील आणि प्रॉपर कशा प्रकारे त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या ॲसेट ज्या आहेत त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर कसा सेल होतील, हा उद्देश त्याच्यावरती असणार आहे. बट जसं की मी सांगितलं, प्रॉपर व्हेरीफाईड लिस्टिंगच, प्रॉपर व्हेरीफाईड बिल्डर्सच ह्याच्यावरती असणार आहेत. बाकी कोणी जरी किती जरी अप्रोच केला किंवा त्या आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती ॲक्सेस पाहिजे, बट त्याचे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील, तर सॉरी, त्या प्लॅटफॉर्मला किंवा त्या बिल्डर्स किंवा त्या डेव्हलपर्सला ह्या प्लॅटफॉर्मवरती लिस्टिंग ह्याच्यावरती होणार नाही. सो बेसिकली हा एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगितला. सो त्या पद्धतीनुसार हे ह्या आमच्या अपेक्षा आहेत. खरी पावती आमची ही असणार आहे. हे आम्ही फ्युचरमधले रिव्ह्यूज जे आपण म्हणतो, हे आम्हाला असे रिव्ह्यूज पाहिजेत. आणि आज 1 मे आहे. 1 मे 2026, आणि आम्ही असाच प्रयत्न करतोय की ज्यावेळेस हा प्लॅटफॉर्म फुल फ्लेजमध्ये डेव्हलप झालेला असेल, फुल फ्लेजमध्ये, सो हे जे अशाच प्रकारचे रिव्ह्यूज व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये लोक देतील, किंवा आमच्या प्लॅटफॉर्मवरनं खरेदी केली आणि त्यातून आम्हाला आज असा बेनिफिट झाला. सो हे फ्युचरिस्टिक रिव्ह्यूज असणार आहेत लोकांचे आमच्या प्लॅटफॉर्म बद्दलचे, की ते आम्ही ह्याच्यामध्ये काय करतोय, एक बेसिक आयडियोलॉजी म्हणून दाखवलेले आहेत. सो ही आयडियल एक अपकमिंग प्राइस आहे, की बेसिकली प्रॉपर्टीचं लिस्टिंग करण्याची. पण ज्यावेळेस तो प्लॅटफॉर्म लॉन्च होईल त्यावेळेस त्याची प्राइस हीच राहील का चेंज होईल, ही त्यावेळेसची गोष्ट आहे. बट सध्या आमचा प्रायमरी फोकस असणार आहे तो रिअलमधलाच, रिअल इस्टेट्स अँड लँड्स डॉट कॉम याच्यावरती. सो हा प्लॅटफॉर्म लवकरच लॉन्च होईल. आणि मीही ह्या प्लॅटफॉर्मच्या बाबतीत स्वतः आजपर्यंत मी कधीही ऑन कॅमेरा आलो नव्हतो. पण विषयच रिअल आहे, त्यामुळे मला पण रिअलमध्ये यावं लागलं आणि इथून पुढे मी पण रिअलमध्ये येणार आहे. सो इतके दिवस डिजिटल मार्केटिंगमध्ये मी लोकांना सांगत होतो, बिझनेस पर्सनला, की बाबा तुम्ही तुमची व्हिडिओ शूट्स करा, हे करा. बट मी माझ्या एका यूट्यूब कोर्सच्या बॅचमध्ये एका स्टुडंटनी मला विचारलं, की सर तुम्ही सांगताय, सर्व सांगताय, पण आम्ही जर पाहिलं तर तुमचा कुठेच ना इन्स्टावरती कुठेही एक व्हिडिओ आहे, ना कुठेही तुमचा युट्यूबवरती व्हिडिओ आहे. सो तो क्वेश्चन मला कुठेतरी क्लिक झाला, की मी इतके दिवस सर्वांना सांगतोय, पण मी पर्सनली स्वतःसाठी ती गोष्ट कुठली करत नाही. आणि ऍक्च्युली त्या एक गोष्ट बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही त्या गोष्टीमध्ये. सो म्हणूनच म्हटलं की ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरुवात करावी. रिअल आहे तर मी पण स्वतः रिअलमध्येच यावं. सो रिअलमध्येच मी इथून पुढे प्रॉपर्टी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील, प्रॉपर्टी संदर्भात, पूर्ण रिअल इस्टेट संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील, मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी, फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी, जागे डॉक्युमेंटेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, जी काही माहिती मला माझ्या माहितीत येईल, जी काही ज्ञान मला असेल, किंवा जे काही माझ्यासोबत माझी जी टीम आहे त्यांच्याकडनं मला जे ज्ञान भेटेल, किंवा जे काही ह्यातले जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्याकडनं मला काय शिकता येईल, त्यांच्याकडनं शिकत मी हे ज्ञान देण्याचा किंवा हे नॉलेज शेअरिंग करण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या प्लॅटफॉर्ममधून मल्टी जॉब ऑपॉर्च्युनिटी पण ओपन होत आहेत. तो ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये जॉईंट व्हायचं आहे, हा माझा स्टार्टअप म्हणून आहे. सो या स्टार्टअपमध्ये ज्यांना जॉईन करायचं आहे ते देखील जॉईन करू शकतात.
वेबसाईटच्या खाली व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही क्वेरी असेल ती क्वेरी ह्याच्यावरती मांडू शकता. ज्या कोणी वकिलांना वकील लोकांना आमच्यासोबत काम करायचं असेल तर ते देखील आम्हाला जॉईन करू शकतात. आम्हाला देखील त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या वेळेचा फायदा होईल. देन नंतर ज्या कोणा डेव्हलपर्सला, ज्या कोणा बिल्डर्सला आमच्यासोबत काम करायचं असेल, तर ते देखील आम्हाला जॉईन होऊ शकतात. आम्हाला देखील चांगले व्हेरिफाईड आणि चांगले रेप्युटेशन्स असलेलेच बिल्डर्स सुरुवातीला इन द सेन्स तेच हवे आहेत आम्हाला. सो त्यामुळे आम्ही क्वालिटीवरतीच फोकस करणार आहोत, क्वांटिटीवरती नाही. सो अशा प्रकारचा हा रिअल ह्या प्लॅटफॉर्मचा एक मी बेसिक ओव्हरव्ह्यू सांगितला तुम्हाला. इथून पुढे पण आपली भेट होतच राहील. सो तोपर्यंत काळजी घ्या. काही अडचणी असतील, काय असतील तर तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम सदैव पाठीशी राहू द्या. आणि तुर्तास इथंच थांबतो. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू.